यावेळेस तुमच्या विरुद्ध ही सगळी कारवाई म्हणजे जेव्हा तुमच्या विरुद्ध पत्र आलं ते सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर असं गजब झाला पूर्ण एकदम की काय नक्की झालंय त्याच्यानंतर आणि नंतर तुम्हाला राजीनामा द्यायला लागला त्या ह्याच्यामध्ये पेंडिंग इन्क्वायरी किंवा इन्क्वायरी व्हावी त्या हिशोबाने त्यावेळेस जी तुमच्या पक्षाची जी काही मीटिंग झाली असेल किंवा त्याच्यावेळेस अजितदादा वगैरे सगळेजण त्याच्यामध्ये होते तर काय त्यांची भूमिका काय होती त्या मीटिंग्समध्ये किंवा ओव्हरऑल तुमच्यावरती जे आरोप झाले त्यावेळेस अजित पवारांची काय भूमिका होती? कारण की त्यांना सुद्धा वस्तुस्थिती माहीत आहे, त्यांना सुद्धा माहीत आहे वस्तुस्थिती. पवार साहेबांना वस्तुस्थिती माहीत होती, अजितदादांना वस्तुस्थिती माहीत होती, सगळ्या आमच्या नेत्यांना वस्तुस्थिती माहीत होती आणि सर्वांनी त्या पद्धतीनं मदत केली. त्यावेळेस प्रश्नच नाही. कारण अजितदादा आता काय म्हणाले जेव्हा आरोप केलेत मधल्या काळामध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला त्याच्याबद्दल ते म्हणाले की हे आत्ताच प्रकरण का काढताय त्यावेळेस का नाही बोलले? जर तुमच्याकडे कारण तुम्ही त्याच्यामध्ये अजितदादांचं नाव घेतलं की अजितदादांच्या विरुद्ध अफिडेव्हिट करून द्यावं, पार्थ पवारचं नाव त्याच्यामध्ये घ्यावं, ड्रग केसमध्ये तुम्ही म्हणालात तुमच्या आरोपामध्ये म्हणाला होता. तो प्रश्न जेव्हा आम्ही अजित पवारांना विचारला तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आत्ताच हा प्रश्न का काढला त्यांनी, इतके दिवस का गप्प बसले? मी काय म्हणतो साहिलजी, सविस्तर याची 2 तास चर्चा घ्या. मी थोडा सावकाश बोलील याच्या बाबतीत. हा महत्त्वाचा विषय आहे आणि याच्या बाबतीत आता न बोलता पण एखाद्या महिन्यांनी 15-20 दिवसांनी एखाद्या घ्या परत इंटरव्ह्यू. परत मी त्याच्याबद्दल आम्ही घेणारच होत पण दादा म्हणतात की तुम्ही आधी कधीच याच्याबद्दल बोलला नाही, आत्ता अचानक बोलताय. तुम्ही कधी दादांना सांगितलं होतं का त्यावेळेस ही गोष्ट? दादांना मी स्वतः सांगितलं होतं. दादा मला भेटायला घरी आले होते एकदा, मी बाहेर आल्यानंतर तेव्हा दादांना सांगितलं. दादांना हे मी सांगितल्यानंतर 2 मिनिटं दादा स्तब्ध झाले, धक्का बसला त्यांनी की असंही या स्तरावर जाऊ शकतो. म्हणजे ज्यांच्याबरोबर त्यांनी शपथविधी घेतला होता 6 महिन्यापूर्वी, देवेंद्र फडणवीस यांनी दादांनी शपथविधी घेतला होता आणि तेच अशा पद्धतीनं त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या मुलाच्या विरुद्ध ॲफिडेव्हिट करण्यासाठी प्रयत्न करतायत. हे ज्यावेळी त्यांना सांगितलं त्यांना धक्का बसला आणि बोलताना हे बोलले की अनिल बाबू, राजकारणामध्ये खुर्चीसाठी माणूस कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो, हे त्यांचं वाक्य होतं. अच्छा, दादांना बहुतेक ते आठवत नाही आता. दादांचं म्हणणं की तुम्ही सांगितलं नव्हतं, विसर पडला असेल बहुतेक. पण तुम्ही ज्यावेळेला अजितदादा पवार सरकारमधून बाहेर पडले आणि ज्यावेळेला तुमच्या मीटिंग्ज होत होत्या त्यावेळेला ते असं म्हणाले की आम्ही सगळेच जण जात होतो आणि सगळ्यांची अशी इच्छा होती की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की तुम्ही पण होता, जयंत पाटील पण होते, बाकी सगळे सिनियर नेते होते आणि यांनी अचानक भूमिका बदलली आणि आम्हाला विलंब ठरवलं. ॲक्च्युअली सर्वांनाच जायचं होतं भाजपसोबत आणि साहेबांचा सुद्धा त्याला पाठिंबा होता. एकदम चुकीचं आहे की या गोष्टी जेव्हा चालू होत्या, आमचे आता असे प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे सगळे वरिष्ठ नेते आमच्यापेक्षा, या सर्व गोष्टी चालू असताना आम्ही त्यावेळेस हेच म्हटलं की हे जर हे जर तुम्हाला असं वाटत असेल तर आपण जाऊन साहेबांशी चर्चा केली पाहिजे. साहेबांशी आम्ही जाऊन सर्व चर्चा केली, हा विषय काढला. साहेबांनी सर्व सांगितलं की ज्याला कोणाला जायचं असेल ते जाऊ शकतात, तुम्ही गेलं नाही पाहिजे. त्या साहेबांनी पहिले सांगितलं तुम्ही अशी पावलं उचलली नाही पाहिजेत, पण ज्यांना कोणाला जायचं असेल ते जाऊ शकतात, मी थांबवणार नाही.